नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रम टॅरोवाणीमध्ये। मी केतना सेठ सांगणार आहे आपल्याला साप्ताहिक भविष्य, वाढदिवसाची माहिती व पॉझिटिव्ह टिप्स। नेहमीप्रमाणे सुरुवात करूया राशी मेष पासून। मेष राशीला पॉझिटिव्ह कार्ड आलेले आहे। आपले स्वप्नपूर्तीचे कार्ड आहे। काही महत्त्वाचे दोरेधागे हाती सापडतील आणि काही व्यवहार तुम्हाला लीगली पूर्ण होताना दिसत आहे। म्हणजे कोर्ट कचेरी असेल, काही सरकारी कामं असेल, काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स फाईल्स इकडचं तिकडं क्लिअरेशन करायचं असेल तर तुम्हाला होताना दिसत आहे। ज्या लोकांची जमीन अडकलेली, काही पैसे अडकलेले, काही व्यवहार अडकलेले, ह्या आठवड्यामध्ये जजमेंट पूर्ण लागलेलं आहे की तुम्हाला ते काम होताना दिसत आहे। पूर्णतेचीकडे कल असेल तर त्या लोकांनी धावपळ जास्त करायची आहे। काम झाल्याशिवाय कुणालाही सांगायचं नाही आहे। एवढं जर लक्षात ठेवलं तर मेष राशीला नुकसान कुठेही होत नाही आहे। वृषभ राशी। वृषभ राशीला आपलं मन खिन्न वाटत आहे आणि असं दाखवते की काही लोकांकडनं असे काही त्रास यायला लागलेले आहे ज्याच्यामध्ये तुमची चूकच नाही आहे। असं पण काही वेळा होतं, बली का बकरा कोण नाही तर आपणच आहे। आणि काही लोकांना असा अनुभवच येतो की काय झालं ना की त्यांच्या डोक्यावरती सगळं खापर फोडलं जातं आणि असं काही घरामध्ये पुरुषांची स्थिती आहे, स्त्रियांची पण आहे, पुरुषाची पण आहे। हर असं दाखवते की फॅमिली लाईफमध्ये थोडंसं या गोष्टीमुळे डिस्टर्बन्स आहे। म्हणजे तुम्हाला तुमच्या घरामध्ये शांतता पाहिजे असेल आणि तुमच्या घरामध्ये मांगलिक कार्य होण्यासाठी जे काही विरोध होत असेल तर त्याच्यासाठी पहिला घराचा विरोध संपवा। बाहेर कोण काय करते त्याच्यापेक्षा तुम्ही घरामध्ये कसे आहात ते पहिला चेक करा। ते जर सुधारलं तर बाकी सगळं सुधरत आहे। मुला मुलींची लग्न होताना दिसत आहे, क्लिअर सांगते। आणि ह्या गोष्टी बाहेर जाऊ नये आणि तुमच्या घराच्या काही चर्चा होऊ नये असं वाटत असेल तर पहिला परिस्थिती तुम्ही स्वतः बदलून घ्या। रिस्पेक्टफुल व्हा आणि रिस्पेक्ट द्या आणि नंतर घ्या। मिथुन राशी। हेल्थ एकदम ओके दिसत आहे। पार्टनर निवडताना पार्टनर मिळत आहे। ज्या लोकांना असं वाटते की आता मला लाईफ पार्टनरची फारच गरज आहे तर त्या लोकांना प्रेम प्रसंग करण्याची काही संधी मिळेल। योग्य आणि योग्य डिसिजन तुम्हाला घ्यायचं आहे। डोळ्यावरती पट्टी बांधून एखादा निर्णय घेतला तर पैशाची आणि आयुष्याची फसवणूक होऊ शकते। त्यामुळे हे कुठेही आता चुकता कामा नये। मुलांच्या शिक्षणासाठी आणि मुलींच्या शिक्षणासाठी काही पैसे आता इन्व्हेस्ट करायची खूप गरज पडणार आहे। पुढचा काळ काय येणार आहे माहीत नाही आहे, पण थोडे पैसे तुम्हाला अभ्यासासाठी शिल्लक ठेवायचे आहे। त्यांना एक्स्ट्रा क्लासेस लावावे लागेल। जवळपास बोर्डची एक्झाम येणार, त्यावेळी तुम्हाला थोडा पैशाचा खर्च त्यांच्यासाठी करावा लागणार आहे। ह्या महिन्यापासून साठवला तर नुकसान होणार नाही आहे। मिथुन राशीला स्टडीमध्ये 1 नंबर मिळणार आहे आणि स्टडी जास्त चांगली केली तर गुड न्यूज आपल्या घरात आहे। कर्क राशी। कर्क राशीला पण एक कार्ड मांगलिक तर आहे आणि दुसरं कार्ड आहे की नुकसानीचं मोठं कार्ड आहे। म्हणजे संमिश्र आठवडा आहे। 4 दिवस चांगले 4 दिवस वाईट असं जाण्याची शक्यता आहे। आकस्मिक धन हानीचा योग आहे। कुणावरती आंधळा विश्वास करून 5-10 लाख 15 लाख एक मोठी रक्कम कुणाला मार्केटमध्ये दिली, शेअर मार्केटला लावली किंवा मोठ्या काही पार्टीला दिली, परत येण्यासाठी झगडावं लागेल। कार्डमध्ये असं दाखवते विचारपूर्वक, खात्रीपूर्वक लिखापडी करून बँके थ्रू ट्रान्झॅक्शन करून जर तुम्ही एखादा व्यवहार केला तर तुम्ही अडकणार नाही आहे। दुसरी गोष्ट, रायझिंग मनी सॅलरी आहे। जॉबमध्ये प्रमोशन, नोकरीमध्ये वाढ आणि तुम्हाला पद उन्नतीसाठी ट्रॅव्हल करायची वेळ येणार आहे। प्रमोशन होईल पण तुम्हाला ट्रॅव्हल करावं लागेल आणि हे जर केलं तर तुमच्या फायद्याचं पण राहील हे पण सांगून देते। म्हणजे ट्रॅव्हल करायला हिचकिच करू नका। सिंह राशी।
सिंह राशीला आपला घरामध्ये जस्टिस आलेलं कळत आहे. कोर्ट कचेरीच्या कामामध्ये मोठं यश येताना दिसत आहे. जे काय अडकलेली कामं होती, तुमच्या मनासारखी घटना घडत नव्हती, त्या सगळ्या पॉझिटिव्हली घडताना दिसत आहे. जिथे जिथे लिंक लागलेली त्या लिंकमधनं तुम्हाला फायदा मिळताना दिसत आहे. हे तर गेलेले आहे, परंतु एक यशकारक आठवडा आहे. दुसरी गोष्ट, राजकारणामध्ये, घराचा काही मोठ्या व्यवहारामध्ये आणि वास्तू शिक्षणासाठी जर तुम्ही सर्च करत असाल तर एखादी असं भव्य वास्तू तुमच्या हाती लागेल, ज्याच्यामुळे तुमचे शिक्षण द्यायचे किंवा स्कूलचे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे. म्हणजे ज्यांचे जसे स्वप्न आहे तर त्या लोकांना पूर्ण होताना दिसत आहे. सिंह राशीला आठवडा पण चांगला आहे. कन्या राशीला आपलं मन चंचल परत झालेलं दिसत आहे. काही अशा बातम्या आलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही विचलित आहे. आणि काही असे लोक तुमच्या अवतीभोवती आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला मुद्दाम विचलित करण्यासाठी त्यांना मज्जा येत आहे. म्हणजे तुम्ही ओळखायला पाहिजे की जवळचं कोण आहे, नातेवाईक कोण आहे, शत्रू कोण आहे आणि मित्र कोण आहे आणि मैत्रीण कोण आहे. काही स्त्रियांना असं वाटते की आम्ही खूप हिरतो फिरतो, काही लोकांच्या डोळ्यामध्ये आम्ही खटकाय लागलेलो आहे. तर एक मर्यादा तुमच्यामध्ये पण असायला पाहिजे. इथे असे दाखवते प्रिन्सेस आहात, कुणाच्या मोठ्या घराण्याची सून आहात, काही मुलांची माता आहात, तर एक मर्यादेमध्ये तुमचं काही पण जे काम असेल ते तुम्ही केलं तर नुकसान होणार नाही आहे. पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह वेळ आलेली आहे, नक्की करून घ्या. आणि दुसरी गोष्ट, बिझनेसमध्ये काही पैसा लावायची वेळ आहे. थोडे पैसे ॲडजस्ट करून जर बिझनेस वाढीला थोडे पैसे लावले तर तुम्हाला या आठवड्यामध्ये फायदा नक्की होणार आहे. पुढच्या आठवड्यामध्ये पण सुरू होणार आहे. तुला राशी, तुला राशीला मनासारखा जोडीदार मिळत नाही आणि मनासारखी कामं होत नाही. घरामध्ये सासू सून, जावा जावा किंवा भाऊ भाऊ, बहीण बहीण भांडाभांडी दिसत आहे. आर्ग्युमेंट खूप वाढलेली आहे. काही क्षुल्लक कारणासाठी, काही महत्त्वाच्या प्रॉपर्टीसाठी आणि काही कागदपत्री व्यवहारासाठी. हे जे काय जॉईंट फॅमिलीमध्ये तुमची वडिलोपार्जित इस्टेट असेल, काही येणं असेल तर त्याच्यासाठीचं वाटत आहे. तुला राशीला या आठवड्यामध्ये संयमपूर्वक वागायचं आहे. जर तुमच्या घरामध्ये अशी काही घटना होणार असेल तर तुम्ही संयमपूर्वक वागा. डोळ्यावरती पट्टी बांधून कोण काय म्हणेल त्याच्या पक्षाला जायचं नाही आहे. जे तुम्हाला पटेल, जे सत्य आहे आणि जे सत्य स्थितीमध्ये आहे त्याच्याबरोबर तुम्ही जावा. कारण इथं असं होतं की तुमच्या डोळ्यावरती काही लोक अशी पट्टी बांधणार की तुम्ही चुकीचे निर्णय घ्यायला भर पडणार आहे आणि तुमच्यामुळे गोष्टी बिघडू शकतात. या आठवड्यामध्ये खूप खबरदारी ठेवा. बोलताना, काही ठिकाणी साईन करताना किंवा कुणाला पैसे देताना प्रूफ तर पाहिजे म्हणजे पाहिजे. वृश्चिक राशी, वृश्चिक राशीला हाय प्रिस्टेस कार्ड आहे. हाय प्रिस्टेस कार्डचं म्हणणं असं पडते की तुम्ही जेव्हा तुमच्या मनामध्ये एखादी द्विधा मनस्थिती असेल की मला माझं काम करता येत नाही, कोण मदत करत नाही, घरामध्ये कोणी माझं लक्ष ठेवत नाही, कुणी मला चांगलं बघत नाही, असं जर तुम्हाला वाटत असेल तर थोडंसं तुम्हाला स्थिरतेकडे कल ठेवायचा आहे. मानसिक शांतता ठेवा. प्रत्येक घरात कुठं ना कुठं अशा गोष्टी होत असतात. थोडंसं इग्नोर आहे नमक, हे मंत्र आहे. इग्नोर करा आणि स्वतः खुश राहा, तर तुम्हाला इथे फरक नक्की पडेल. वृश्चिक राशीला आठवड्यामध्ये धन लाभ आणि धनहानी दोन्ही आहे. मोठ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करताना खूप काळजीपूर्वक करा. वाहन चालवताना खूप काळजीपूर्वक करा. आणि इथं बाहेरचं जेवण जर तुम्ही पोट भरून खूपच खाल्लं तर 2 ते 3 आठवड्यामध्ये एखादी पोटाची सर्जरी दाखवते. म्हणजे जेवण जेवताना, जंक फूड खाताना थोडंसं या आठवड्यामध्ये लक्ष ठेवा. धनुराशी, ब्रोकन हार्ट खूप वेळानंतर आलेलं आहे.
असं दाखवते की काही ना काही मोठ्या गोष्टी होणार होत्या, त्याला स्थगिती मिळालेली आहे, आर्थिक अडचण आलेली आहे किंवा तुमचं महत्त्वाचं काम डिलेवरती गेलेलं आहे. काही लोकांचं तर तुटलेलंच आहे. मग ह्याच्यामध्ये जोड्या पण तुटू शकतात, बिझनेसमध्ये पार्टनरशिप पण तुटू शकते, कामामधली गती अडकू पण शकते आणि चक्क ज्यांचं लव्ह अफेअर चालू आहे त्यांच्यामध्ये ब्रेकअप पण होऊ शकते. ज्यांची जशी अवस्था दोन्हीकडनं असं आहे. आणि असं दाखवते की जिथे जिथे वादविवाद चालू आहे तुम्ही त्याच्यामध्ये सपोर्टिव्हली भाग घेता, कुणाला सपोर्ट करता किंवा स्वतः पर्सनली वाद करता, तर तुम्हाला पॉईंट टू पॉईंट बोलण्यामध्येच अर्थ राहणार. वायफळ बोलणं तुम्हाला मागात पडू शकतं. वाटेल तसं बोलणं, शिवीगाळ करणं, मारहाण करणं, ह्या गोष्टी तुमच्याकडे या आठवड्यामध्ये होता कामा नाही तर बदनामीचा पण मोठा योग आहे. हे आपल्याला नको आहे. मकर राशी. मकर राशीला येल्लो 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 कलर आहे. 4 येल्लो कलर. गुरुग्रह स्ट्रॉंग झालेला आहे. मनी लक आहे. काही अशा ऑफर्स येणार आहे की ज्याच्यामुळे तुमचं भाग्यचक्र बदलेल. पैशानं पण मिळेल, कामामध्ये पण मिळेल. जे काय तुमचं काम करताय त्याच्यामध्ये पण यशकारक आठवडा आहे, अतिशय चांगला आहे. आणि गुरुग्रहाची स्ट्रॉंगनेस, चंद्राची स्ट्रॉंगनेस आणि त्याच्याबरोबर तुम्हाला हिरवळ आहे कार्डमध्ये, म्हणजे बुध ग्रहाची चाल पण तुम्हाला धनदायक आहे. तर तुम्हाला या आठवड्यामध्ये असे काही योजना करा की ज्याच्यामुळे पुढचं काम तुमचं धनदायकच होणार. आणि हे यशाचा आठवडा आहे. शिक्षणामध्ये यश, राजकारणामध्ये यश, प्रतिष्ठेमध्ये भर पडणे, एखाद्या स्पर्धा परीक्षेला जिंकणे, कला कौशल्य दाखवणे, हे सगळ्याला या आठवडा उपयुक्त आहे. कुंभ राशी. कुंभ राशीला ईर्ष्या वाढलेली आहे. जे काही लोक असा स्त्रिया आहे, असे पुरुष आहे की ज्यांच्या स्वभावामध्येच दोष आहे. चांगलं कुणाचं बघवत नाही, चांगलं झालेलं खपवत नाही. असतात असे काही लोक, घरात असतात, शेजारी असतात, आजारी पाजारी असतात आणि फ्रेंड सर्कलमध्ये पण असतात. तर या आठवड्यामध्ये तुमच्यामध्ये जर असा काय दोष असेल तर त्याला पूर्णतः काढून टाका. सगळ्यांचं भाग्य आपल्या बरोबर असतं, त्या भाग्याला तुम्ही बदलू शकत नाही. तर ज्यांना खुशी मिळते त्याच्यामध्ये स्वतःच्या मनानं सामील व्हा. उगच तोंड हसरं करून ठेवून आतमध्ये खूप जळण ठेवून जर वागत असाल, या आठवड्यामध्ये लोकांना कळणार आहे आणि तुमच्यावरती ठपका बसणार आहे. मॅजिशियन कार्ड असं म्हणते की तुमच्या घरामध्ये काही बेबी बाळांचा जन्म होणार आहे. जर तुम्हाला असं वाटत होतं की मुलगा होणार आणि जर मुलगी झाली तरी डेव्हिल कार्ड वर्क करणार आहे की तुमचं मन नाराज होणार आहे. जे आहे ते प्रेमानं स्वीकार करा. या आठवड्यामध्ये नुकसानीचं थोडंसं मानसिक आहे, शांत राहिलं तर व्यवस्थित होऊन जाईल. मीन राशी. मीन राशीला स्वतःची इच्छा पूर्ण झालेली आहे, पैसे मिळालेले आहे, काम पुढे सरकलेले आहे आणि काही लोकांकडून शाबासकी मिळत आहे. म्हणजे मीन राशीला तर चांगलाच वेळ आलेली आहे आणि तुमच्या घरामध्ये मांगलिक कार्यासाठी काही लोक तत्पर होते की आता लवकरच करूया, तर ती वेळ लवकर येणार आहे. गुंतवणूक पण चांगली होताना दिसत आहे आणि काही लोकांच्या घरामध्ये पेंटाकल्स कार्ड आहे, म्हणजे खेळता पैसा खेळत्या बिझनेसमधनं येणार आहे. एक्सपांडेशन, एखादा बिझनेस ऑनलाईन असेल, सोशल मीडिया असेल, तुम्ही मॉनेटाईज झाला असेल तर तुम्हाला आता कंटिन्यू पैसा येत राहणार आहे. अशी ज्यांची तयारी आहे त्यांनी अजून मन लावून खूप आपण म्हणतो ना अथाग प्रयत्न करा, तर यश तुमचं आणि तुमचंच आहे. ह्या आठवड्यामध्ये 12 राशीलाही थोडंसं संमिश्र आहे. तर थोडंसं मन समाधाना, ध्यान धारणा, देवाकडे कल, देवाच्या मंदिरामध्ये जाणे, त्यांच्या पायऱ्यावर बसणे, तिथं देवाचा जप करणे, हे सगळं कर्म केलं तर नक्की तुम्हाला चांगलं वाटेल. आता आपण बघूया आठवड्यामध्ये कोणाचा वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा आणि कसं जाईल वर्ष हे बघूया. आहे वर्षाची सुरुवात तर मून काढणं आहे, म्हणजे असं वाटते की इमोशनवर कंट्रोल या वर्षभरामध्ये करावं लागेल आणि परिस्थिती हातात काही वेळा राहणार नाही. जे तुमच्या हातात नाही त्याचा विषय पण सोडून टाका.
काही मुलामुलींच्या संदर्भामध्ये काही अचानकच काही तुमच्या बिझनेसमध्ये लॉस येणार, काही अचानकच तुमची बिझनेस पार्टनरशिप तुटू शकते. मग त्या सगळ्याला जे काही त्रास आहे त्या त्रासाला समोर वर्षभरामध्ये शांतपणानं जायचं आहे. गाजावाजा करून, भांडण तंटे करून, मीडिया वापरून जर तुम्ही कुणाला त्रास दिला तर तुम्हाला पण तेवढाच त्रास आहे. वर्षाची सुरुवात थोडीशी नादुरुस्त आहे. दुसरी गोष्ट, स्थलांतर, परिवर्तन, प्रमोशन, एका गावातनं दुसऱ्या गावामध्ये शिक्षण, करिअर किंवा बिझनेससाठी जाणार असाल तर वर्ष ओके आहे. स्थलांतर करू शकता. काही लोकांचे मेसेजेसवर मेसेजेस येणार की तुमचं काम झालेलं आहे, तुम्ही या जागेला शिफ्ट व्हा, तिथं खेळता पैसा आहे. जसं काही फिरायला जायचं असेल तर त्या ठिकाणी पण असंच विचार येणार की इथं काय बिझनेस करू शकतो का, ते पण होणार आहे. वर्ष चांगलं आहे. देव उपासना बघूया. जस्टिस म्हणजे शनी देवाची उपासना करावी लागणार जस्टिससाठी. ज्या लोकांनी कर्म वाईट केलेले आहे, पाप केलेले आहे किंवा पापामध्ये आता कार्यरत आहे, कुणाची लाडी लबाडी करत आहे, पैशाची गॅम्बलिंग करत आहे, तर त्या लोकांना शनी यावर्षी दंड देणार आहे. अचानकच सगळं बंद होणार. आणि जे लोक प्रामाणिक आहे, व्यवस्थित सुमार्गानं चाललेले आहे, आपला वाढदिवस आहे, सत्कर्म करत आहे, तर त्या लोकांना व्यवस्थित जस्टिस मिळेल. म्हणजे शनिदेवाची उपासना करणं गरजेचं आहे. हनुमाला पाठीशी ठेवणं गरजेचं आहे. बजरंग बाण पाठ तुम्ही डेलीच्या 3 वेळा तर कमीत कमी सकाळ दुपार संध्याकाळ ऐकलं तर फरक नक्की पडेल. आता बघूया पॉझिटिव्ह टिप. पॉझिटिव्ह टिपमध्ये आपण हेच बघूया की काही लोकांचा आता असे पण फोन यायला लागलेले आहे की सून आली, घरामध्ये नांदली नाही, निघून गेली. मुलगा आमच्याबरोबर सून आल्यानंतर बोलत नाही. सून आल्यानंतर मुलग्याचं वागणं पूर्ण बदललं आहे. किती महिन्यामध्ये? 2 ते 3 महिन्यामध्ये. मग असं काय जादू करतात मुली की घर विस्कटायला लागलेलं आहे? हे जादू नाही आहे. पहिली गोष्ट, मुलींना हे वळण नाही आहे. लग्न करायसाठी मानसिक तयारी नसेल तर पॅरेंट्सनी मुलांची लग्न करू नये. जबाबदारी घ्यायची तयारी नसेल तर त्यांनी लग्न करू नये. आता इतके किस्से माझ्याकडे डिवोर्सचे आलेले आहे की मी अक्षरशः असं म्हणते की लग्न करायसारखी वेळच राहिलेली नाही आहे. 26 वर्षाचा झाला म्हणजे मुलगी बघायला चालूच करायची आणि लगेच मुलगी कुठली पण बघून किंवा त्यांना आवडली ती मुलगी बघून त्याची ओळख पाळख नसताना तुम्ही लग्न लावून देता आणि मुली निव्वळ काही ना काही कारणं काढून घर सोडून जातात. एका हातानं ताळी वाजत नाही. काही मुली बोलल्या असणार की तुम्ही आमचं बोलता पण पॅरेंट्सचं काय? पॅरेंट्स पण पार्शालिटी करतात, हे मला मान्य आहे. परंतु ज्या पॅरेंट्सनी 10 वर्ष, 15 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्ष स्वतःची गाडी त्याच नवऱ्याबरोबर चालवली आहे ना, मग त्यांच्याबरोबर तुम्ही कंपॅरिझन करूच शकत नाही. कसंही काय हो ना, त्यांनी ॲडजस्टमेंट दोघांनी केलं असेल तरच ही गाडी पुढं चाललेली आहे. हल्लीच्या मुलींना 1 वर्षभरामध्ये स्वतःचं घर, माहेर इतकं आवडायला लागते, मग लग्न कशाला करायचं? काही किस्से माझ्याजवळ असे आलेले आहेत. एका महिन्यामध्ये कंप्लेन मोडवर सासूसाठी. आईसाठी कधी कंप्लेन नाही, बहिणीसाठी कंप्लेन नाही, स्वतःमध्ये सुधारा नाही, स्वतःची चूक नाही, पण सासू वाईट. मग असं काही सासू पण आहे की ज्यांना पहिली सून आवडते, दुसरी आवडत नाही, पहिली सून बरोबर दुसरी नाही, दुसरी आली तर पहिली नाही. हे पण काही लोक करतात. घरामध्ये जिथे जिथे पार्शालिटी आहे लिहून ठेवा. त्या जोड्या ह्याच्या पुढं 5 वर्ष पण टिकणार नाही. आणि त्याच्यामध्ये 2 वर्षामध्ये तुम्हाला पाहिजे नातू. त्या लोकांनी तर करूच नाही की ज्यांना स्थिरता नाही आहे, ज्यांना स्थिर वाटत नाही आहे, आपलं पुढे काय होणार आहे क्लिअर होत नाही, तोपर्यंत मुलांचा संबंधी विचार पण करू नका. खूप त्रास होतो त्या मुलांना ज्यांचे पॅरेंट्स विभक्त झालेले आहे. तुम्ही त्या मुलांची मानसिक स्थिती बघितली तर धड आईसारखे नाही, धड बाबासारखे नाही, आणि विचित्र लोकांमध्ये विचित्र वागायला तुम्हीच भर पाडता त्यांना. मग चुकीचे निर्णय ते लोकच घेतात कारण ज्यांना पॅरेंट्सचा सहारा नाही आहे. बाबाचे लफडे चालू, आईचे लफडे चालू, घरामध्ये कुणाचे संस्कार नाही, देवाची उपासना नाही, कुठे चालणार आपला देश? एक लक्षात घ्या, मुलींना आणि मुलांना लग्नाचा अगोदर काउन्सिलिंग करा. जिम्मेदारी घ्यायला शिकवा. काही केस माझ्याकडे असे आलेले आहे, मुलगा जिम्मेदारी घेतो, सुनेला खूप चांगला ठेवतो, आईच्या पोटात दुखतं, बाबाला आवडत नाही, मुलगा बाई 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 करतोय, बायको बायको करतोय, असं बोलायला लागलेले आहे. कसं चालेल?
मग एका पराई स्त्रीला तुम्ही घरामध्ये आणता, कुणाची मुलगी आणता, मग त्याची जिम्मेदारी नाही का तिला खुश ठेवायची तुमची? मग वाजत गाजत 1000 लोकांमध्ये का आणता जर तुम्हाला घरामध्ये तिला त्रासच द्यायचा आहे? मॅरेज पण आता खूप शॉर्टमध्ये करा. खूप लोकांना दाखवायची गरज नाही, कारण जोड्या टिकत नाही. एवढा पैशाचं पाणी करायची गरजच नाही आहे. कोर्ट मॅरेज करून शांततेनं त्यांना जगू द्या. जिथं जिथं चूक आहे तिथं पॅरेंट्सनी सहर्ष त्यांना मदत करायला पाहिजे, समजूत काढायला पाहिजे आणि त्याच्यानंतर जोडीला पुढे घेऊन जायला पाहिजे. तोडायचा हा डायरेक्ट इलाज करायची जरूरत नाही आहे. आणि काही जोडप्यांनी केलेलं पाळाय, पण मुली हट्टी आहे, मुलं हट्टी आहे, ऐकूनच घेत नाही आहे. खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. आणि मला असं वाटते की एक मार्गदर्शक म्हणून जर आपण काही उपाययोजना केली तर पॅरेंट्सनीच करायची गरज आहे. ह्याच्यामध्ये कुठलंही मंत्र तंत्र दोरा धागा क्रिस्टल चालत नाही. एक आणि एक तुमचा समज कशी देताय, मुलांना संस्कार कसे देताय, लग्न करून सासरी मुलाची काय जबाबदारी आहे, मुलीची काय जबाबदारी आहे, हे जर शिकवलं नाही आईनी तर ती मुलगी संसार करणार नाही. 8 वाजता उठतात, 12 वाजता उठतात, काही लोक जॉबला जातात, सासू टिफिन करून देते. काय मग मुलाचं लग्न कशासाठी केलं? ॲटलिस्ट स्वतःच्या फॅमिलीसाठी लवकर उठून काही जे काही गुणधर्म स्त्रियांनी करायला पाहिजे तेवढं तर तुम्ही करू शकता. उपाय म्हणजे पॅरेंट्सनी खूप सावध राहायची गरज आहे. माझ्याकडे कमीत कमी आता 25 जोडप्यांचे डिवोर्सचे केस आलेले आहे. मला त्रास व्हायला लागलेला आहे. कसं चालेल आपलं पुढं? मग जे आपल्याकडनं चुकतंय, पॅरेंट्सकडनं चुकतंय, एक मीटिंग आठवड्यामध्ये अशी करा घरामध्ये सगळ्यांना बसून की कोणाला काय त्रास तर नाही आहे ना घरामध्ये. विचारा ना, नवीन येणाऱ्या मुलीला, नवीन मुलग्याला संसार करताना काय अडचण येते का? तुला आमची काय मदत पाहिजे का? तुम्ही भांडला, तुम्हाला नवऱ्याने सुख नाही दिलं म्हणजे तुम्ही सुनेला सुख द्यायचं नाही असं कोणी म्हटलं? सासू विधवा झाली आहे, तिला नवऱ्याचं सुख मिळालं नाही, मुलगा बायकोला चांगलं बघतो, आईला बघवत नाही, असं कसं? थोडंसं उपाययोजना आपण हेच करूया की आपल्या मुलांचं लग्न जर करायचं असेल तर पहिला मुलगा आणि मुलगीचं काउन्सिलिंग करा. त्यांना त्यांची जिम्मेदारी सांगा की लग्न म्हणजे काय आहे, खेळ नाही आहे. 2 परिवाराशी खेळणं होतंय आणि 2 लोकांशी खेळणं होतंय. मानसिक त्रास सगळ्यांना होतो आणि समाजामध्ये आबरू जाते. मग ह्यांची मुलं कशी येणार आहे पण तुम्ही कल्पना करा, तुमची पुढची पिढी काय तयार होणार आहे. बस एवढंच करा की मुलांचं काउन्सिलिंग केल्याशिवाय लग्न लावू नका. वय वर्ष 25 झालं की लग्न बघायची गरज नाही आहे जोपर्यंत तो पायावर उभा नाही आहे किंवा उभी नाही आहे. मुली कमवतात म्हणून घमंड करायची पण गरज नाही आहे की आम्ही कमवतो म्हणून आम्ही सासरी काम करणार नाही. का? मग माहेरीच राहायचं, आईवडिलाकडंच राहायचं, आईवडिलांनाच पैसा द्यायचा आणि तिथंच राहायचं, सासरी जायचं नाही. पैशाचा घमंड घेऊन जर कुठली मुलगी सासरी जाणार असेल तर तिला कधी संसार करायला येणार नाही. पॅरेंट्सनी एवढी काळजी घेतली तर आपण खूप डिवोर्स वाचवू शकतो. हॅप्पी लाईफचं जे स्वप्न आहे, हॅप्पी फॅमिली, छोटं कुटुंब, सुखी कुटुंब, कुठे आहे कल्पना ती? आता आपणच सुरुवात करूया. हे थोडंसं काउन्सिलिंगचा पार्टच होता की आपण मुलांना लग्नासाठी घाई करू नका. तुमच्या घरामध्ये त्यांच्यासाठी वेगळी एक खोली, त्यांना एक स्पेस आहे का? ते दोघं त्यांची लाईफ सेटल करू शकतात काय? ते दोघं हिरो फिरू शकतात काय? सगळी बंधनं घालून तुम्ही जर लग्न करणार असाल तर लग्न करूच नका. थोडा स्पेस जर तुम्ही देऊ शकत नाही कपलला, ते कपल पुढं 25 वर्ष आयुष्य काढूच शकत नाही. पॅरेंट्सची जबाबदारी आहे की तुम्ही तुमच्या मुलांना कशा पद्धतीने लग्नासाठी तयार करता, कुठल्या पद्धतीनं बायकोचं लक्ष ठेवायचं किंवा नवऱ्याबरोबर कसं राहायचं हे जर शिकवलं तर संसार तुटत नाही. थोडंसं कडू होतं पण मला खूप आता त्रास होत होता म्हणून मी ही गोष्ट छेडलेली आहे. पण आपल्या मुलामुलींचे संसार जर वाचवायचे असेल तर आपली जबाबदारी, नैतिकता वाढलेली आहे. तर प्रतीक्षा करा. कार्यक्रम टॅरोवाणीमध्ये केतना सेटची नमस्कार.